रविवार असल्यामुळे खूप गंमत असते मुलांची. तसं की आत्ता उठलीच होती नेटकी आणि लगेच शिवांसोबत खेळायला आली. शिवांशही आत्ताच उठला होता, पण त्याचं उठल्या उठल्या मस्ती चालू झाली होती. मीही आज जरा निवांत होती, कारण की आज रविवार होता, पण आज नैवेद्य पण करायचा होता. आज रविवार असल्यामुळे सगळ्याच गोष्टीला इतका उशीर झाला नाश्ता वगैरेमध्ये. आणि मग माझी इतकी गडबड झाली. नंतर मग बाकीचं नावावर आधी मी आंघोळ केली आणि स्वयंपाकाला लागली. आज मी एकटीच होते स्वयंपाकाला, पण पटकन नैवेद्य करायचा होता. मग पटकन नैवेद्य करायला लागले मी. आणि स्वयंपाक करता करता शिवांकडेही लक्ष द्यावं लागतं, कारण की सारखं पळत असतो इकडे तिकडे, पडायची भीती वाटते ना. त्याच्यामुळे मग त्याच्याकडे लक्ष होतं. त्यात त्याची आंघोळ वगैरे झाली होती, पण त्याला कपडे घालायची इच्छा नव्हती, पण तसंच फिरत होता. मग जरा त्याला ओरडले, पण त्याने मग कपडे घालून घेतले पटकन. मग स्वयंपाक झाल्यानंतर नैवेद्य दाखवून आम्ही जेवायला बसलो. जेवायलाही आम्हाला खूप उशीर झाला होता. जेवण झाल्यानंतर जरा आराम केला आणि आज आमच्या सगळ्यांनाच, म्हणजे आमच्या सगळ्या फॅमिली मेंबर्स आहेत त्यांच्या सगळ्यांसोबत जेवायला जाणार होते. हा माझा लुक होता. त्याच्या आधी उद्या शिवांशला स्कूलला जायचं आहे 26 जानेवारीचं. त्यांच्या स्कूलमध्ये थोडं फंक्शन आहे, त्यासाठी त्याला टी-शर्ट घ्यायला आलं होतं फायद्यामध्ये. म्हणजे आम्ही डायरेक्टली हॉटेलमध्ये आलो. हे बघा, ह्यांची इथे मस्ती चालली होती. नंतर इथे सगळे बायका बसलेल्या होत्या, सगळे बसलो होतो आम्ही इथे.